आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये मी पराग कांगरे तुमचं स्वागत करतो. वेल, आता आपल्या देशभरामध्ये थंडीची लाट आलेली आहे आणि सगळीकडे स्वेटर्स, जॅकेट्स, शाली याची दुकानं उघडली आहेत. पण रस्त्यावर त्याचप्रमाणे रंगीबेरंगी ख्रिसमस डेकोरेशन्सची सुद्धा दुकानं दिसतात. कारण त्यांनी सगळे रस्ते असे तुडुंब भरलेले असतात. कारण सगळ्यांना ख्रिसमस डेकोरेशन्स घ्यायला बाहेर पडतात एव्हरी इव्हनिंग आणि इतकं मस्त वातावरण असतं. ख्रिसमस हा जो सण आहे तर तो आपण सगळेच जण सेलिब्रेट करतो. कसं आहे की ख्रिसमस आणि दिवाळी याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे. दिवाळीची तयारी आपण 10-15 दिवस आधीपासून करतो कारण फराळाचे भरपूर पदार्थ करायचे असतात. तसंच ख्रिसमसचं सुद्धा आहे. घरामध्ये डेकोरेशन्स करायचे असतात आणि त्यांचे पदार्थ जे आहेत तर ते 50-55 दिवस आधीपासून त्यांची तयारी चालू झालेली असते. ख्रिसमस केकचे फ्रूट्स सोक करून ठेवा, मिन स्पाइसचे टार्टलेट्स करून ठेवा, मीट क्युअर करून ठेवा, या सगळ्या गोष्टीला तेवढा वेळ लागतो. सो हे जे काही वातावरण वगैरे जे आहे ते आपण सगळेजण एकत्र सेलिब्रेट करत असतो. आपला भारत देश जो आहे तो सगळ्या जगामध्ये असा एकमेव देश आहे जिथे एवढे सगळे रिलिजन्स आहेत आणि सगळ्या रिलिजनची लोकं आहेत. एकत्र हे सगळे सण अतिशय उत्साहाने सेलिब्रेट करत असतात. वेल, आपण का मागे पडायचं? आपल्या ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपण भन्नाट ख्रिसमस स्पेशल रेसिपीज करणार आहोत. सो आपण आता किचनकडे जाऊयात आणि आता रेसिपीला सुरुवात करूयात. ख्रिसमस म्हटलं की लहान मुलांचा आवडता सण. कारण आता उद्या संध्याकाळी सांता येणारे आणि त्यांच्या उशीखाली किंवा बेडच्या खाली अशा छोटी छोटी खेळणी वगैरे ठेवून जाणारे. त्यामुळे लहान मुलंसुद्धा भरपूर उत्साहात असतील आणि ही जी रेसिपी मी करतोय ती लहान मुलांना खूप आवडणार आहे. वेल, लेट मी टेल यू व्हॉट द रेसिपी इज. आज आपण करतोय ख्रिसमस कॅरट केक. तर त्याला लागणारं साहित्य जे आहे ते बघून घेऊ. 3 अंडी, 100 ग्रॅम टुटी फ्रुटी, 100 ग्रॅम चेरीचे अगदी बारीक केलेले तुकडे, मैदा साधारणतः 200 ग्रॅम, एक 75 ते 80 ग्रॅम ग्रेटेड कॅरट म्हणजे ग्रेटेड गाजर. इथं आपण घेतली आहे लाईट ब्राऊन शुगर, कॅस्टर शुगर, बटर घेतले 200 ग्रॅम, 50 ग्रॅम बेदाणे, साधारणतः 100 ग्रॅम ओलं खोबरं, बेकिंग सोडा 1/4 टीस्पून, 1/4 टीस्पून नटमेग म्हणजे जायफळ पूड, हाफ टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून वेलचीची पूड आणि इकडं आपण घेतलं आहे संत्र्याची साल. ती आपण बारीक अशी चॉप करून घेतली आहे. ख्रिसमस केक म्हणलं की आता जसं मी तुम्हाला म्हटलं की फ्रूट्स बऱ्याच दिवसांपूर्वी सोक केली जातात. तर ती सोक केली जातात रम, वोडका, वाईन या अशा अल्कोहोलिक बेवरेजेसमध्ये ते सोक केली जातात आणि मग ती 45 दिवस सोक्ड फ्रूट्स ख्रिसमस केक्समध्ये वापरली जातात. पण सगळ्यांनाच अल्कोहोल बेस असलेले ख्रिसमस केक्स आवडतात असं नाही. तर त्यांच्यासाठी म्हणून आपण ही रेसिपी स्पेशली डिझाईन केली आहे ज्याच्यामध्ये त्या केकमध्ये वापरले जाणारे जिन्नस तर आहे पण अल्कोहोल फक्त त्याच्यामधला आपण अवॉइड करतोय. वेल, आता कृतीला सुरुवात करूयात. बटर आणि साखर क्रीम करण्यापासून. हे जे 200 ग्रॅम बटर जे आहे तर ते मी बोलमध्ये काढून घेतो आणि आता लाईट ब्राऊन शुगर आणि कॅस्टर शुगर तर असं आपण मिक्सरमध्ये या बटरबरोबर चांगलं क्रीम करून घेणार आहोत. पण क्रीमिंग करतानाच त्याच्यामध्ये आपण संत्र्याची साल घालणार आहोत. कारण क्रीमिंग करता करता या केकच्या बॅटरला संत्र्याचा जो मधुर असा जो ॲरोमा आहे तर तो मिळाला पाहिजे. सो संत्र्याची साल. आता आपण मिक्सर क्रीम करून घेणार आहोत. वेल, त्याच्या आधी ही जी एग्स जी आहेत ती आपण ब्रेक करून घेऊ. त्याला असं थोडंसं बीट करून ठेवलं की अंड्याचा पांढरा भाग आणि पिवळा भाग याच्यामधला जो स्ट्रॉंग जो बॉन्ड असतो तर तो थोडासा वीकन होईल आणि हे एग मिक्सचर जे आहे बाय द टाईम आपण क्रीमिंग करून घेतोय तोपर्यंत चांगलं एकमेकांशी मिक्स होईल. तर विल जस्ट लिव्ह इट लाईक दॅट. आणि आता आपण क्रीमिंग करण्याकडे वळूयात. आधी थोडीशी साखर, आधी स्पॅच्युलाने असं मिक्स करून घ्यायचं.
आणि नंतर याला असं आपण क्रीम करून घेणार आहोत. कसं आहे, क्रीम करताना साखर जी आहे तर ती एकदम जर सगळी घातली तर बटर जे आहे चांगलं क्रीम होत नाही. त्यामुळे साखर आपण त्याच्यामध्ये अगदी थोडी थोडी घालायची. आता रेसिपीमध्ये आपण लाईट ब्राऊन शुगर आणि कॅस्टर शुगर असं दोन्ही का घेतलं याचं कारण सांगतो. लाईट ब्राऊन शुगरचा एक वेगळा एक असा फ्लेवर असतो, तर थोडासा असा बर्न फ्लेवर त्याला आलेला असतो. आणि कॅस्टर शुगर तर त्याचं जे मेल्टिंग जे आहे तर ते इझिली मेल्ट होतं आणि त्यामुळे आपलं बॅटर जे आहे ते असं चांगलं फ्लफी क्रीम होणार आहे. त्यामुळे आपण याचं ब्लेंड घेतलेलं आहे. वेल, आता मी काय करतो की हे सगळं फ्लफी मी क्रीम करून घेतो. त्याला थोडासा वेळ लागणार. इन द मीन टाईम तुम्ही छोटासा ब्रेक घेऊन परत या. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. रामदेव स्ट्रॉंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये आफ्टर शॉर्ट ब्रेक तुमच्या सगळ्यांचं स्वागत. वेल, ब्रेकच्या आधी आपण बटर, लाईट ब्राऊन शुगर आणि कॅस्टर शुगर असं याचं आपण ऑरेंज जेस घालून त्याचं चांगलं क्रीम्ड मिक्सचर करून ठेवलेलं आहे. अंडी बीट करून ठेवलेली आहेत. आता त्या एग्समध्ये आपण काय करणार आहोत, आपले स्पायसेस जे आहेत तर ते घालून घेणार आहोत. जसं मी तुम्हाला रेसिपीमध्ये सांगितलं, जस्ट 1/4 टीस्पून वेलची पावडर, जस्ट 1/4 टीस्पून जायफळाची पूड. दॅट्स इट. हे थोडंसं अजून आता बीट करून घेऊ. आता आपण जो केक बनवतोय, आता केकचे अनेक प्रकार असतात. आता या प्रकारला आम्ही हाय रेशो केक म्हणतो, कारण याच्यामध्ये फळं जी घालतोय किंवा त्या बाकीचे जे मॉइस्ट इन्ग्रेडियंट्स जे आहेत तर अगेन्स्ट त्यांचा म्हणजे जी काही क्वांटिटी आपण घेतली आहे तर त्याच्या अगेन्स्ट जो आपण मैदा रेग्युलर जो बेसिक मिक्स जे घेतो, अंड, मैदा, साखर, तर याचा रेशो जो आहे तो ऑलमोस्ट हाय रेशो आहे. तर त्यामुळे इट्स नोन ॲज हाय रेशो केक. आता कुठलाही हाय रेशो केक्स बनवताना यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. तुम्ही जेव्हा त्याचं बॅटर जेव्हा करता तर तेव्हा जर मॉइस्ट इन्ग्रेडियंट्स असतील तर ती तळाला बसू नयेत, म्हणून तिथं एक सिक्रेट आहे, शेफ सिक्रेट. सो आय वुड लाईक टू शेअर दॅट विथ यू. आता या केकच्या रेसिपीमध्ये आपण 50 ग्रॅम टूटी फ्रुटी, 50 ग्रॅम चेरीज, सांडा 50 ग्रॅम बेदाणे, आता मिक्स करून घेऊ असं चांगलं. आता गाजराचा किस आणि खोबरं या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या अगदी फाईन आपण किसून घेतल्यामुळे बॅटरच्या त्या खाली तळाशी जाऊन बसणार नाहीत, कारण त्याचं वेट जे आहे ते जास्त नसतं. वेअर ॲज टूटी फ्रुटी आणि चेरीजचं वजन जास्त असल्यामुळे वाईल बेकिंग बॅटर जेव्हा असं मेल्ट होतं ओव्हनमध्ये तर तेव्हा त्याच्या वजनामुळे त्याचे खाली सिंक होतात. ते सिंक होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडासा आता मैदा घालणार आहोत. आणि असं त्याला मिक्स करून ठेवू, म्हणजे या फ्रूट्सच्या सरफेसवरचं जे स्टिकी मॉइस्ट चिकट म्हणतो त्याला आपण, तर त्या सरफेसला हा मैदा चिकटून त्याला मैदा कोट होईल आणि आपल्या बॅटरमध्ये सिंक होणार नाही. सो दॅट्स वन बेकर स्टेप जी तुमच्याशी मी शेअर केलेली आहे. वेल, लेट्स कंटिन्यू द प्रोसेस. आता हे जे क्रीम्ड मिक्सचर आहे तर त्या क्रीम्ड मिक्सचरमध्ये आता आपण अंडं घालणार आहोत. पण मागे सुद्धा मी तुम्हाला केक बनवताना एक टिप दिलेली होती की याच्यामध्ये आपण थोडासा आधी मैदा घालून घेऊ आणि मैदा आधी फोल्डिंग करून घेऊ थोडासा, कारण अंडं आणि याच्यामध्ये असलं बटर हे मिक्स होताना स्प्लिट होऊ नये मिक्सचर, म्हणून त्याच्यात मधलं एक दुवा, त्यामधला एक जे मीडियम जे आहे म्हणून आपण हा फ्लावर आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे. पण अंड्याचं बॅटर घालताना यू हॅव टू बी केअरफुल. थोडंसं घालायचं आणि मिक्स करायचं, कारण एकदम जर सगळं घातलं तर त्या मैद्याचाही उपयोग होणार नाही आणि तुमचं बॅटर जे आहे ते नक्कीच स्प्लिट होईल. तुम्ही बघताय की आपलं केक मिक्सचर जे आहे ते असं सॅटिन स्मूथ झालं आहे. तर याच्यामध्ये आपण सगळे फ्रूट्स, ग्रेटेड कॅरट आणि आपलं फ्रेश कोकोनट वगैरे आता ॲड करणार आहोत. हे सगळे फ्रूट्स असे मिक्स करू याच्यामध्ये. लुक ॲट कलर्स, म्हणजे त्याचे रंगच बघा. आपले रंगच सांगतायत की आपला केक जो आहे मस्त झकास होणार एकदम. आणि ओलं खोबरं असं हे सगळं आता चांगलं आपण मिक्स करून घेऊ. आता आपण मैदा घालणार आहोत, पण लक्षात घ्या आता मैदा घालताना
दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या, ते म्हणजे आपण फ्रूट सिंक होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपण साधारणतः एक 60 ग्रॅम मैदा घातलेला होता आणि आता एग बटरचं मिक्सचर स्प्लिट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये 60 ग्रॅम घातला होता. त्यामुळे आता या मिक्सचरमध्ये आपण फक्त अजून 80 ग्रॅम मैदा घालणार आहोत. मैद्याबरोबर याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपण 1/4 टीस्पून घालणार आहोत आणि बेकिंग पावडर हे 1/2 टीस्पून. ते मैद्यामध्ये जस्ट असं थोडंसं आपण मिक्स करू. क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. वेल, आपला ओव्हन जो आहे तो मी 180 डिग्रीला आपण प्रीहीट करून ठेवलेला आहे. हा जो केक टिन आहे तर त्याला आतनं चांगलं ग्रीसिंग करून त्याला मी थिन बटर पेपरनी त्याला कोट केलेलं आहे, म्हणजे आफ्टर बेकिंग आपला केक जो आहे तो असा इझिली बाहेर येईल. वेल, आता आपलं केकचं मिश्रण जे आहे ते आपण घालूयात आणि याला सगळ्या साईड्सनी आपण आता स्प्रेड करून घेणार आहोत. फॅन्टॅस्टिक. असं आपण डिप्रेशन का मध्ये करतो, कारण हा हाय रेशो केक आहे, त्याला आपण 150 डिग्रीला साधारणतः 40 ते 45 मिनटं बेक करणार आहोत. आता बेक करताना कसं होतं की मधला जो भाग असतो तो जास्त फुगीर होतो आणि फुगीर झाल्यामुळे त्याला असा अनइव्हन शेप येतो. तो येऊ नये म्हणून त्या साईड्स थोड्याशा मोठ्या ठेवायच्या आणि मधल्या भागामध्ये थोडंसं डिप्रेशन ठेवायचं आणि जस्ट असं बँक करायचं. दॅट्स इट. वेल, आपला स्पेशल क्रिसमस कॅरेट केक तयार आहे. सो लेट्स बेक इट इन द ओव्हन नाव. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. क्या बात आहे. वेल, आपला केक बेक व्हायला 40 ते 45 मिनटं लागणार आहेत. इन द मीन टाईम आपण काय करू की तो केक डेकोरेट करण्यासाठी, आईस स्टफ करण्यासाठी त्याच्यासाठी फ्रॉस्टिंग करून घेऊ. आता फ्रॉस्टिंग काय तर मरँग फ्रॉस्टिंग करणार आहोत. युजली आपण बऱ्याच प्रकारची आयसिंग्स केकसाठी करतो, पण क्रिसमस स्पेशल आपण त्याला एक इटालियन मरँग आयसिंग करणार आहोत. तर ते कसं करायचं ते बघू, पण त्यासाठी लागणारं साहित्य आधी बघून घेऊ. इथं आपण 3 अंडी घेतली आहेत, त्याचा फक्त आपण पांढरा भाग वापरणार आहोत. लिंबाचा रस, जस्ट फ्रेशली स्क्वीज लेमन, आणि त्याच्यामध्ये 3 अंड्यांच्या पांढऱ्या भागामध्ये साधारणतः 400 ग्रॅम साखर जाते. ते 400 ग्रॅम साखर आपण त्या पांढऱ्या भागामध्ये आपण हाय स्पीड हँड मिक्सरवर आपण बीट करून त्याचं मरँग करणार आहोत. लेट्स स्टार्ट द प्रोसेस. केअरफुली या अंड्याचा पांढरा भाग जो आहे तो आपण काढून घ्यायचा. मरँग म्हणलं किंवा मार्शमेलोज म्हणलं तर त्याच्यामध्ये फक्त आपण अंड्याचा पांढरा भाग वापरतो. आता याच्यामध्ये आपण हळूहळू त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत आणि त्याला व्हाईल ॲडिंग शुगर आपण या ब्लेंडरने आपण त्याला ब्लेंड करणार आहोत, त्याला फोम अप करणार आहोत. म्हणजे त्याला सॉफ्ट पिक्सपर्यंत फोम अप होईचं म्हणजे सगळी साखर त्याच्यामध्ये विरघळेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळल्यामुळे त्याला असा एक पांढरा शुभ्र रंग येतो आणि तोच आपल्याला पाहिजे. असं याच्यामध्ये ग्रॅज्युअली अशी साखर घालायची. आता कसं आहे की हा आयसिंग म्हणजे आता हे सगळं फेटायला साधारणतः 15 ते 20 मिनटं मला चांगले फेटून घ्यायला लागणार आहे, कारण आपल्याला हार्ट पीक्सपर्यंत हे चांगलं मरँग करून घ्यायचं आहे. ते मरँग करून घेतो, हे साखर सगळी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतो आणि इन द मीन टाईम तुम्ही एक छोटासा ब्रेक घ्या, कारण ब्रेक नंतर आपण हा क्रिसमस कॅरेट केक मस्तपैकी डेकोरेट करायचा आहे. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडी तुझी माझी मध्ये आफ्टर शॉर्ट ब्रेक तुमच्या सगळ्यांचं स्वागत. वेल, क्रिसमस स्पेशल एपिसोड चालू आहे आणि त्यात आता आपण एक भन्नाट रेसिपी केलेली आहे, तर त्याचा फक्त फिनिशिंग पार्ट राहिलेला आहे. तर ब्रेकच्या आधी आपण काय केलं ते थोडक्यात बोलू. आपण केक करून घेतला आपला स्पाइस क्रिसमस कॅरेट केक, मरँग करून घेतलं आहे, मरँग फ्रॉस्टिंग, आणि आता डेकोरेशनसाठी इथं मी मार्झिपान आणलं आहे. ते आजकाल मार्केटमध्ये रेडीमेड अवेलेबल असतं. आता मार्झिपान म्हणजे काय तर ऑलमंडची पावडर म्हणजे बदामाची पावडर आणि त्याच्यात शुगर सिरप, लाईट शुगर सिरप करून त्याच्यामध्ये ऑलमंडची पावडर जी आहे तर ती मळतात आणि त्याच्यापासून केलेला हा जो डो आहे तर असा डो असतो. त्याच्यामध्ये थोडासा ऑलमंडचा एसेन्स आणि थोडासा येलो कलर असं टाकून हे मार्झिपान करतात. इकडे आपण ग्लेज चेरीज घेतल्यात केकच्या साईडनी डेकोरेट करण्यासाठी, लाल रंग आणि हिरवा रंग. आता आपण डेकोरेशन अतिशय सिम्पल करणार आहोत, पण ते करण्यासाठी थोड्याशा स्किलची गरज आहे. तर ते कसं करायचं बघूयात. लेट्स स्टार्ट इट. आता आपण काय करणार आहोत, हे मार्झिपान 2 वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आपण डिवाइड करू.
आता कॅरेट आपण केक केलेला आहे, तर त्याला गार्निश करताना आपण त्याच्यावर आपण याचे कॅरेट्स करणार आहोत. याला सगळ्यात पहिल्यांदा कलर करून घेऊ आपण, रेड कलर आणि ग्रीन कलर. आता आपण येलो कलरची आपण मार्झिपानची पेस्ट का वापरतोय, कारण येलो कलरमध्ये थोडासा जरी तुम्ही लाल रंग घातलात की लगेच त्याचा थोडासा गाजरासारखा असा ऑरेंज कलर होतो. तसा असा ऑरेंज कलर आलाय, तर त्याच्यात आपण कॅरेट्स करून घेऊ. तर आधी जस्ट आपण एकजीव करून घेऊ, म्हणजे तो रंग जो आहे तो सगळीकडे इव्हनली स्प्रेड होईल. लवली, परफेक्ट कॅरेट कलर, परफेक्ट. या आकाराचे आता असे कॅरेट्स करायचे आपल्याला. आता याला आपण ग्रीन कलर वापरणार आहोत. आता आपण जे मरँग केलेलं आहे, तर ते मरँग बऱ्यापैकी स्टिकी आहे, तर त्यामुळे हा जो ग्रीन पार्ट आणि ऑरेंज पार्ट जो आहे तर तो स्टिक करण्यासाठी आपण थोडंसं मरँग वापरणार आहोत. असं करून जस्ट असं मरँगमध्ये डिप करायचं आणि या गाजरावर असं लावणार आहोत आपण. असं डिशमध्ये काढल्यानंतर गाजरावरची ज्या लाईन्स असतात तर त्या आपण आता लाईन्स आपली फ्रेश कॅरेट्स तयार आहेत. तर आता आपण केकला डेकोरेट करायला सुरुवात करूयात. तर आपण केक बेक करून त्याला चांगलं 20 मिनिटं त्याला नॅचरल कुलिंग करून घेतलेलं आहे. त्याला फ्रीजमध्ये ठेवून कुलिंग करायची गरज नाही, कारण याच्यावर आपण मरँग फ्रॉस्टिंग लावतोय, तर इट डझंट हॅव टू बी कोल्ड. आणि याला केकला लेअर करून सिरप वगैरे करायची गरज नाही, बिकॉज इट्स अ फ्रूट केक. तर त्यामुळे त्याला असं ठेवायचं आहे. आता काय करूयात आपण, हे जे मरँग फ्रॉस्टिंग जे आहे तर त्याचा एक थिन लेअर आपल्या केकवर आपण लावून घेऊ. लवली. आता या पायपिंग बॅगमध्ये बटर पेपर पायपिंग बॅग, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, हे जे मरँग जे आहे तर ते आपण भरून घेऊ. असं पायपिंग बॅग बंद करायची आणि आपल्याला ज्या साईजचं पायपिंग करायचं आहे तर त्या साईजचा पेपर जो आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा. दॅट्स इट. आता सरफेस जो आहे तो फक्त आपण आणि थोडं आपण त्याला साईडनी बॉर्डर करून घेऊ आणि त्या बॉर्डरवर आपण लावून घेणार आहोत त्या चेरीज. आणि आता दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये आपण एक नोझल घेणार आहोत, त्यात टाकूयात आणि हे सगळं मरँग जे आहे तर त्या नोझलने आपण पाईप करणार आहोत. त्याचा मधला भाग जो आहे तो जस्ट आपण असं पाईप करून त्याला आता त्याच्यावर हे सगळे जे आपले कॅरेट्स आहेत तर ते आपण ठेवणार आहोत. लवली. वेल, तुम्ही सुरुवातीपासून तुम्ही बघताय इंटरेस्ट घेऊन की अरे हा केक ॲट द एंड कसा होणार आहे, म्हणजे आता केक बेक झालेला आहे, मरँग झालेला आहे, डेकोरेशनची तयारी झालेली आणि केक फायनली कसा असणार आहे बघितलात ना. पटकन याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. क्रिसमस कॅरेट केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 अंडी, 100 ग्रॅम टूटी फ्रुटी, 100 ग्रॅम चेरीजचे तुकडे, 200 ग्रॅम मैदा, 75 ते 80 ग्रॅम गाजराचा कीस, 200 ग्रॅम बटर, 100 ग्रॅम ब्राऊन शुगर, 100 ग्रॅम पिठी साखर, ओलं खोबरं, बेदाणे, खायचा सोडा, बेकिंग पावडर, जायफळ पूड, वेलची पूड आणि संत्र्याची साल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 200 ग्रॅम बटर घेऊन त्यामध्ये संत्र्याची साल, ब्राऊन शुगर आणि पिठी साखर हे मिश्रण ब्लेंडरने फेटून क्रीमी करून घ्यावं. एका बाउलमध्ये 3 अंडी घेऊन त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिश्रण फेटून घ्यावं.
बटर आणि साखरेच्या मिश्रणात मैदा आणि अंडी घालून ते पुन्हा फेटून घ्यावं. एका बाउलमध्ये 50 ग्रॅम टूटी फ्रुटी, 50 ग्रॅम चेरीज, 50 ग्रॅम बेदाणे आणि मैदा घेऊन हे मिश्रण एकजीव करावं आणि ते बटर आणि अंड्याच्या मिश्रणात घालावं. त्यामध्ये गाजराचा किस, ओलं खोबरं, पाव चमचा खायचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून केकचं बॅटर व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावं. ग्रीसिंग केलेल्या केक टीनला बटर पेपर लावून त्यामध्ये बॅटर ओतावं. अवन 180 डिग्री सेल्सिअसला प्री हीट करून घ्यावा. 150 डिग्री सेल्सिअसला 40 ते 50 मिनिटं केक बेक करून घ्यावा. इटालियन मरांग फ्रॉस्टिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 अंड्यांचा पांढरा बलक, लिंबाचा रस आणि 400 ग्रॅम साखर. कृती: एका बाउलमध्ये 3 अंड्यांचा पांढरा बलक घेऊन त्यामध्ये थोड्या प्रमाणात साखर घालून मिश्रण फेटून घ्यावं. त्यामध्ये लिंबाचा रस घालून मिश्रण क्रीमी आणि पांढरे शुभ्र होईपर्यंत मरांग फ्रॉस्टिंग फेटत राहावं. मरांग फ्रॉस्टिंग आणि चेरीजचं गार्निशिंग केकवर करून क्रिसमस कॅरेट केक सर्व्ह करावा. Jingle bell, jingle all the way. Oh, what fun it is to ride in one horse open sleigh. Jingle bell, jingle all the way. वेल, हे जे गाणं आहे ते तुम्हाला आता सगळीकडे ऐकायला मिळत असेल, कारण नाताळचा जो मौसम जो आहे ते वातावरण जे आहे ते तुम्ही एक्सपिरियन्स करत असाल. वेल, रेसिपी कशी वाटली? मस्त आहे की नाही? ही जी झक्कास रेसिपी आपण केलेली आहे खास ख्रिसमससाठी, तर ती तुम्ही केअरफुली पाहिलेली आहे. तर त्यामुळे ही अजिबात आळशीपणा करायचं नाही. एक अख्खा दिवस तुमच्या हातात आहे. स्पेसिफिक रेसिपी आहे, ती तशी करून बघा आणि तुमच्या घरच्यांना आणि इन्व्हायटीजला सगळ्यांना खुश करा. वेल, आता ख्रिसमस म्हटलं की लहान मुलं जी आहे ती सांताची अगदी आतुरतेने वाट बघत असतात. सांता कधी येणार आणि आपल्याला गिफ्ट्स देऊन जाणार. वेल, आता काही बॉक्सेस दिसत आहेत. त्या बॉक्सेसमध्ये आय गेस माझ्यासाठी काही गिफ्ट्स आहेत. ती आता उद्या मी ओपन करून बघणार आहे काय गिफ्ट्स आहेत. आता कसं आहे की आता ख्रिसमसचा केक झालेला आहे. याच्या आधीच्या काही एपिसोड्समध्ये तुम्ही भन्नाट काही मेन्यूज पाहिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही ख्रिसमसला करा. आय एम शुअर ह्या इयर एंडपर्यंत तुमची रेसिपी बँक सगळी आम्ही फुल केलेली आहे. सो कीप ट्राईंग अँड कीप वॉचिंग अस. आम्ही सारे खवय्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या कोणीतरी पीठ मळायला शिकायचं आणि कोणी मग पोळ्या वगैरे करूयात. आणि तेही मग त्यांनी परत सगळं गेम केलं, कारण की हे सगळे एक ग्रुपचे होते. आणि मला पीठ मळायला वगैरे शिकायला लावलं असं. आणि जेव्हा मी पोळ्या करायला लागले तेव्हा माझ्याकडून अशी 40 पोळ्या करून घेतल्या. 40 पोळ्या बोललो होतो आम्ही. रागी वगैरे घेतली. आम्ही